विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी प्राकृतिक भूगोलाचं महत्व हे या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत. आता आपण प्राकृतिक भूगोल जे आहे आपला BA फर्स्ट इयर एलिमेंट ऑफ फिजिकल जिओग्राफी हा जो पेपर जो आहे, तर ह्या पेपरमध्ये म्हणजे प्राकृतिक भूगोलाची मूलतत्वे हा पेपर या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. आता हा पेपर अभ्यासत असताना या ठिकाणी आपण प्राकृतिक भूगोल जे आहे तर त्याचं इंट्रोडक्शन या ठिकाणी बघितलं होतं. त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या ज्या आहेत तर ते आपण या ठिकाणी बघितलं होतं. निरनिराळे भूगोलाचे जे अभ्यासक जे आहेत तर त्यांनी केलेल्या व्याख्या ह्या त्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला होता. त्यानंतर प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप आणि व्याप्ती याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यानंतर आपण प्राकृतिक भूगोलाच्या शाखा ज्या आहेत तर प्राकृतिक भूगोलाच्या विविध शाखा ज्या आहेत तर खगोलशास्त्र असेल, भूरूपशास्त्र असेल, भूगोलशास्त्र असेल, वनस्पतीशास्त्र असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी हवामानशास्त्र असेल, सागरशास्त्र असेल, जैविक भूगोल असेल, ह्या ज्या विविध शाखा ज्या आहेत तर त्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला होता. तर आज आपण या ठिकाणी प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचं महत्व जे आहे तर ते आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता याच्यामध्ये प्राकृतिक भूगोल जे आहे तर प्राकृतिक भूगोलामध्ये प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण ह्या 3 आवरणांचा अभ्यास ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी केला जातो. आता शिलावरण जे आहे, आपण ज्या भूपृष्ठावर राहतो तर त्याचा अभ्यास याच्यामध्ये त्या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर शिलावरणानंतर वातावरण जे आहे, पृथ्वीभोवती हवेचं जे आवरण जे आहे तर त्या आवरणाचा अभ्यास या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर जीवावरण जे आहे की याच्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर वनस्पती आणि प्राणी ह्यांच्या स्वरूपामध्ये जे जीवावरण जे आहे तर ह्या जीवावरणाचा अभ्यास ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी होतो. आणि जलावरण जे आहे तर याच्यामध्ये समुद्र, नद्या ज्या आहेत आणि महासागर जे आहेत तर यांचा अभ्यास याच्यामध्ये त्या ठिकाणी होत असतो. म्हणून प्राकृतिक भूगोलात शिलावरण, जलावरण, वातावरण व जीवावरण यामधील अंतर्गत घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो आणि त्यांच्यातील परस्पर संबंध, परस्परावलंबन व आंतरक्रिया त्या ठिकाणी अभ्यासून त्याचं विश्लेषण जे आहे तर त्याचं त्या ठिकाणी केलं जात असतं. आता याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं की प्राकृतिक भूगोल जे आहे तर प्राकृतिक भूगोलाचं अभ्यासाचं महत्व हे दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत चाललेलं आहे. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी प्राकृतिक घटक जे आहेत तर त्यांचा मानवावर त्या ठिकाणी परिणाम होत असतो आणि मानवाचा सुद्धा त्या प्राकृतिक घटकावर किंवा नैसर्गिक घटकावर त्याचा परिणाम त्या ठिकाणी होत असतो. म्हणून त्या ठिकाणी यांच्या दोघांमध्ये आंतरक्रिया ज्या आहेत तर ते त्या ठिकाणी सुरू असतात. म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासात मानव व सजीव सृष्टींसाठी अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी आहे. आता प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास जो आहे तर हा अभ्यास मानवासाठी आणि मानव हा त्याच्याबरोबर इतर जे सजीव घटक जे आहेत, आता सजीव घटक याच्यामध्ये आपण समजून घ्यायचं आहे की मानव तर आहेच, पण सूक्ष्म अशा अमिबापासून तर महाकाय अशा प्राण्यांपर्यंत जे प्राणी जे आहेत तर त्यांचा समावेश याच्यामध्ये त्या ठिकाणी होतं. तसंच अतिशय सूक्ष्म अशा शैवाल वनस्पतीपासून उंच अशा वृक्षांपर्यंत महाकाय वृक्ष जे आहेत तर त्यांचा समावेश हा वनस्पती याच्यामध्ये त्या ठिकाणी होत असतो. तर मानव आणि सजीव सृष्टीवर अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे अभ्यास हा अत्यंत महत्वाचा हा त्या ठिकाणी आहे. कारण प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास मानव आणि सजीव सृष्टीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे आणि प्राकृतिक घटकाशी मानवी जीवन जे आहे तर ते निगडीत त्या ठिकाणी आहे. आता प्राकृतिक घटकाशी मानवी जीवन जे आहे तर ते निगडीत आहे. त्यामुळे मानवाच्या या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा ज्या आहेत तर त्या निसर्गातून त्या ठिकाणी भागवल्या जातात. म्हणून या ठिकाणी मानवी जीवन जे आहे तर ते प्राकृतिक घटकांशी त्या ठिकाणी निगडीत आहेत. कारण या ठिकाणी मानवाची अन्नाची गरज असेल, वस्त्राची गरज असेल आणि निवारणाची गरज जी आहे
तर ह्या प्राथमिक गरजा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या निसर्गातून अर्थात प्राकृतिक घटकाद्वारे त्या ठिकाणी भागवल्या जात असतात. आता मानव हा पृथ्वी तलावर राहत असताना मानव हा निसर्गाचाच एक भाग त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी मानवाच्या ज्या गरजा ज्या आहेत, अन्नाची गरज ही मानवाला भूपृष्ठावर जी शेती केली जाते त्याच्यातून अन्नाची गरज त्याची त्या ठिकाणी भागवली जाते, किंवा भूपृष्ठावर उपलब्ध असणारे जे खनिज जे आहेत, खडक जे आहेत, वनस्पती ज्या आहेत, तर यांच्यातून त्याची निवारा जे आहे तर त्याची त्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी भागवली जाते. आणि वस्त्र जे आहे तर निसर्गातून उपलब्ध होणारे जे काही कापूस वगैरे असे जे काही म्हणजे घटक जे आहेत त्यांच्यातून वस्त्राची निर्मिती मानव त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तिन्ही ज्या बेसिक गोष्टी ज्या आहेत तर त्या निसर्गातून म्हणजे त्या प्राकृतिक घटकामधून त्या ठिकाणी भागवल्या जात असतात. आणि त्यामुळे या प्राथमिक गरजा अप्रत्यक्षरित्या निसर्गात अथवा प्राकृतिक घटकाद्वारे त्या ठिकाणी भागवल्या जातात. मानवाच्या आर्थिक विकासामध्ये प्राकृतिक घटकांना अत्यंत महत्वाचं स्थान त्या ठिकाणी आहे. आता माणसाचा आर्थिक विकास जो आहे, आता माणसाच्या आर्थिक विकासात प्राकृतिक घटकांना अत्यंत महत्वाचं स्थान आहे. कारण मानव हा प्राणी जो आहे तर आधी काळापासून मानवामध्ये उत्क्रांती त्या ठिकाणी होत गेली आणि आजचा मानव जो आहे तर अतिशय प्रगत असा मानव त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी मानव चंद्रावर त्या ठिकाणी पोहोचलेला माणूस आहे. मानवाने खूप प्रगती जी आहे तर ती त्या ठिकाणी केलेली आणि त्या ठिकाणी मानव हा स्वतःची आर्थिक परिस्थिती जी आहे किंवा आर्थिक प्रगती तो निसर्गात उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीचा आहे तर त्याचा वापर करून तो त्याची आर्थिक प्रगती त्या ठिकाणी साधत असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी मानवाच्या आर्थिक विकासात प्राकृतिक घटकांना अत्यंत त्या ठिकाणी महत्व आहे आणि त्यामुळे या सजीव सृष्टीवर प्राकृतिक पर्यावरणाचा व प्राकृतिक पर्यावरणाचा सजीव सृष्टीवर प्रभाव हा त्या ठिकाणी पडत असतो. आता याच्यामध्ये हे जे घटक जे आहेत म्हणजे मानवाचं पूर्ण जीवन जे आहे तर निसर्गाशी संबंधित त्या ठिकाणी आहे आणि निसर्गाचा परिणाम हा मानवी जीवनावर सजीव सृष्टीवर त्या ठिकाणी होत असतो. तसंच त्यांचा देखील परिणाम हा प्राकृतिक किंवा निसर्गावर त्या ठिकाणी होत असतो. म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासात मानव आणि सजीव सृष्टीसाठी अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. याचा अभ्यास जो आहे तर तो प्राकृतिक भूगोलात त्या ठिकाणी होत असल्यामुळे प्राकृतिक भूगोलाचं महत्व हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी. त्याचबरोबर दुसरं जे आहे की पृथ्वी हे मानवाचे निवासस्थान आहे. आता मानव जो आहे तर मानव कारण पृथ्वी हा एकमेव सजीव ग्रह त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये पृथ्वीची उत्पत्ती जी आहे तर पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी सुरुवातीला ती तप्त असा वायुगोल होती. हळूहळू ती त्या ठिकाणी थंड होत जाऊन तिला त्या ठिकाणी घनरूप अवस्था जी आहे तर ती त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर वायुरूप घनरूप अशा अवस्थेतून ती पृथ्वी जात असताना आज भूपृष्ठाची निर्मिती त्या ठिकाणी झाली. त्याच्यावर वातावरणाची निर्मिती त्या ठिकाणी झाली आणि वातावरण निर्मिती झाल्यानंतर या ठिकाणी मानवाचं पाऊल जे आहे तर पृथ्वीवर त्या ठिकाणी सर्वात उशिरा पडलं. कारण सजीव सृष्टी निर्माण झाल्यानंतर मानवाचं पाऊल हे सर्वात उशिरा त्या ठिकाणी पडलं आणि मानव ज्या पृथ्वीवर राहतो किंवा त्या ठिकाणी त्याचा जन्म होतो, वाढतो, विकास आणि त्याच ठिकाणी तो मृत्यू पावतो हे त्याचा अधिवास त्या ठिकाणी आहे. किंवा प्रत्येक सजीव जे आहे की ज्या ठिकाणी जन्मतात, वाढतात व क्षय पावतात त्या ठिकाणाला अधिवास असं त्या ठिकाणी म्हणतात. म्हणून पृथ्वी सुद्धा हे मानवाचं निवासस्थान आहे आणि सजीव ग्रह म्हणून पृथ्वी हा त्या ठिकाणी ओळखला जातो. आता या ठिकाणी आपण ज्या पृथ्वीवर राहतो तर त्या पृथ्वी संदर्भातलं ज्ञान जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी असलं पाहिजे. कारण पृथ्वीची उत्पत्ती व विकास या संदर्भातलं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी असलं पाहिजे. आता याच्यामध्ये पृथ्वीची उत्पत्ती जी आहे तर या संदर्भात अनेक त्या ठिकाणी सिद्धांत जे आहेत तर ते त्या ठिकाणी मांडलेले आहेत की पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली किंवा काय ते आपण पुढच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यानंतर पृथ्वीचं अंतरंग जे आहे तर ते कसं आहे तर मानवाने पृथ्वीचं अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे.
आणि याच्यातून मानवाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निरीक्षणावरून त्या ठिकाणी पृथ्वीचे सियाल, सीमा, निफे असे 3 भागात त्याचा अंतरंगाचा अभ्यास हा माणसाने त्या ठिकाणी केलेला आहे. तसंच प्राकृतिक रचना या संबंधीचं ज्ञान जे आहे तर ते माणसांना त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी पृथ्वीची उत्पत्ती व विकास, तिचे अंतरंग, तसंच पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेची माहिती मानवाला असणं अत्यंत आवश्यक आहे. ही सर्व माहिती जी आहे तर ती प्राकृतिक भूगोलातून त्या ठिकाणी मिळते किंवा प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासातून ती त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असते. त्याच्यानंतर पृथ्वीचं सूर्यमालेतील स्थान. आता या ठिकाणी पृथ्वी जे आहे तर हा सूर्यमाला जे आहे तर त्याच्यामधला एक ग्रह त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर सूर्यमालेचे स्थान कसं आहे त्याचा अभ्यास या प्राकृतिक भूगोलामध्ये त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर सूर्यापासून पृथ्वीचं अंतर जे आहे तर ते किती आहे तर त्याचा अभ्यास हा या ठिकाणी दिसतो. त्याचबरोबर पृथ्वीची गती जी आहे, रात्रंदिवस, ऋतू, ग्रह, उपग्रह, धूमकेतू यांचा सजीव सृष्टीवर प्रभाव त्या ठिकाणी पडत असतो. आता याच्यामध्ये पृथ्वीची गती जी आहे तर पृथ्वीची गती ही म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती त्या ठिकाणी फिरते. म्हणजे परिवलन आणि परिभ्रमण ह्या 2 प्रकारच्या गती ज्या आहेत तर त्या पृथ्वीच्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता याच्यामध्ये पृथ्वीची गती रात्र आणि दिवस हे या ठिकाणी होत असतात. आता पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना ती सूर्याभोवती फिरते आणि 24 तासामध्ये दिवस आणि रात्र हे त्या ठिकाणी होत असतात. आणि त्याचा प्रभाव जो आहे दिवस आणि रात्रीचा त्याचा प्रभाव हा सजीव सृष्टीवर त्या ठिकाणी होत असतो. तसंच या ठिकाणी पृथ्वी जे आहे तर ऋतू हे सुद्धा त्या ठिकाणी पृथ्वीवर तयार होत असतात. कारण पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण ह्या ज्या 2 गोष्टी ज्या आहेत तर याच्यावरून सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन होतं. त्याच्यातून ऋतुचक्र जे आहे तर ते पृथ्वीवर त्या ठिकाणी होत असतं. म्हणून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे जे ऋतू जे आहेत त्यांची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. म्हणून हे जे ऋतू जे आहेत किंवा रात्रंदिवस जे आहे, पृथ्वीच्या गती ज्या आहेत, त्यानंतर ग्रह जे आहेत त्याचे उपग्रह जे आहे. आता पृथ्वी जो आहे तर ग्रह त्याचा उपग्रह चंद्र आहे. तर त्या उपग्रह चंद्राचा सुद्धा मानवी सृष्टीवर त्या ठिकाणी परिणाम होत असतो. कारण पृथ्वीवर समुद्र जे आहे तर समुद्रावर त्या ठिकाणी भरती आणि ओटी हे 2 प्रकार त्या ठिकाणी होत असतात आणि त्याचा सुद्धा या सजीव सृष्टीवर परिणाम त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यानंतर धूमकेतू जे आहे यांचा सुद्धा परिणाम त्या ठिकाणी होतो. म्हणून सूर्यमालेचे स्थान हे त्या ठिकाणी महत्वाचे असून या ठिकाणी पृथ्वीवरील सजीव सृष्टीवर त्याला प्रभाव पडतो. या सर्व घटकांचा अभ्यास हा खगोलशास्त्रात त्या ठिकाणी प्रामुख्याने केला जातो. म्हणून प्राकृतिक भूगोलाचं महत्व जे आहे तर ते महत्वाचे आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये खगोलशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची महत्वाची शाखा त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पृथ्वीवर भूगर्भीय हालचालीमुळे पर्वत, पठारे आणि मैदाने अशा भूरूपांची निर्मिती त्या ठिकाणी झाली आहे. आता पृथ्वीवर भूगर्भीय हालचाली ज्या आहेत तर या हालचालीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पर्वत, पठारे, मैदाने या भूरूपांची निर्मिती जी आहे तर ती झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता पृथ्वी जी आहे तर पृथ्वीच्या म्हणजे भूगर्भीय हालचाली ज्या आहेत ते आपण पुढच्या प्रकरणात आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल ज्याला क्षितिज समांतर हालचाली म्हणतो आणि व्हर्टिकल मुवमेंट्स ज्या आहेत ऊर्ध्व गतीने कार्य करणाऱ्या हालचाली तर यांचा संबंध याच्यामध्ये त्या ठिकाणी येतो. आणि याच्यामुळे ऊर्ध्व गतीने कार्य करणाऱ्या हालचाली ज्या आहेत किंवा क्षितिज समांतर म्हणजे क्षितिज समांतर हालचाली ज्या आहेत तर ह्या भूपृष्ठाला त्या ठिकाणी दाब किंवा ताण त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्याच्यावरून त्या ठिकाणी पर्वत, पठारे आणि मैदाने यांची निर्मिती जी आहे तर ती त्या ठिकाणी होते. आणि ह्या ज्या हालचाली ज्या आहेत तर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ह्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. आता याच्यामध्ये मंद गतीने कार्य करणाऱ्या हालचाली आणि शीघ्र गतीने कार्य करणाऱ्या हालचाली असे सुद्धा 2 प्रकार त्या ठिकाणी पडतात. आता मंद गतीने कार्य करणाऱ्या हालचाली ज्या आहेत तर याचा भूपृष्ठाला वळ्या किंवा घड्या त्या ठिकाणी पडतात
किंवा दाब आणि ताणमुळे प्रस्तरभंग जे आहे तर त्याची निर्मिती त्या ठिकाणी होते. याच्यातून वेगवेगळी भूरूप जी आहे, आता हिमालय पर्वत जो आहे तर भूपृष्ठावर त्या ठिकाणी दाब निर्माण झाल्यामुळे घडीचा पर्वत म्हणून त्याला त्या ठिकाणी ओळखलं जातं. किंवा या ठिकाणी गुटेनबर्ग जे आहे तर हा खचदरी जे आहे किंवा त्या ठिकाणी गटपर्वत म्हणून त्याला त्या ठिकाणी ओळखलं जातं. कारण दोन भाग विरुद्ध दिशेला म्हणजे ताण निर्माण झाल्यामुळे आजूबाजूचे भाग त्या ठिकाणी बसले, वरचा भाग तसाच शिल्लक राहिला तर ते गटपर्वताची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. त्याच्यानंतर पर्वत पठारे आणि मैदाने जे आहे, आता भूगर्भी हालचालीमुळे मैदानं जे आहे तर ती त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि त्याचबरोबर निसर्गातील घटक जे आहे, ऊन वारा पाऊस यांचा सुद्धा परिणाम त्या ठिकाणी होतो. आणि याच्यामुळे त्या भूरूपांची निर्मिती झाल्यामुळे ह्याचा परिणाम जो आहे तर तो प्रामुख्याने कृषी, वाहतूक व व्यवसाय, खनिकाम आणि मानवी वस्ती यावर त्या ठिकाणी होत असतो. आता या ठिकाणी जर बघितलं की मानव जे आहे तर तो व्यवसाय त्या ठिकाणी करत असतो. आता कृषी व्यवसाय करायचा असेल तर पर्वतीय भागामध्ये मृदा जी आहे तर ती त्या ठिकाणी खडकाळ असते किंवा उताराची मृदा असते. म्हणून अशा प्रदेशामध्ये कृषी व्यवसाय जो आहे तर तो होत नाही. किंवा ज्या भागामध्ये विकसित झाला तिथं चहाचे मळे वगैरे, कॉफीचे मळे जे आहे तर त्यांचा विकास त्या ठिकाणी होतो. त्यानंतर पठारी भाग जो आहे तर याचा सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे कृषी व्यवसाय होतो. आणि मैदानी प्रदेश जे आहे तर हे कृषी व्यवसायासाठी फार महत्वाचे त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर वाहतूक जे आहे तर वाहतुकीसाठी डोंगराळ प्रदेश जे आहे तर ते प्रतिकूल त्या ठिकाणी असतात. म्हणून अशा भागामध्ये वाहतूक व्यवस्था जी आहे किंवा दळणवळण व्यवस्थेचा विकास त्या ठिकाणी होत नाही. परंतु मैदानी भाग जे आहेत, पठारी भाग जे आहे तर ते उपयुक्त त्या ठिकाणी आहेत. आणि याच्यावर मानवाचे व्यवसाय जे आहे तर ते त्या ठिकाणी ठरत असतात. उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेश जे असतील तर अशा भागामध्ये जंगल तोड किंवा लाकूड तोड हा व्यवसाय प्रामुख्याने त्या ठिकाणी केला जातो. किंवा जंगलातल्या विविध वस्तू ज्या आहेत तर त्या गोळा करण्याचं कार्य तेथील लोक त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे प्राकृतिक घटकाचा हा मानवी जीवनावर, व्यवसायावर त्या ठिकाणी परिणाम हा त्या ठिकाणी होत असतो असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर खनिकाम जे आहे तर याचा सुद्धा आता आपण जर बघितलं की संपूर्ण जगामध्ये खनिजांचं वितरण जे आहे तर ते असमान त्या ठिकाणी आहे. आणि असमान असल्यामुळे ज्या ठिकाणी खनिज उपलब्ध आहेत तर अशा भागामध्ये खनिज जे आहेत तर ती खोदकाम त्या ठिकाणी केली जातात. आणि अशा भागात मानवी वस्ती त्या ठिकाणी दिसून येतात. आणि त्याचबरोबर मानवी वस्ती यावर या म्हणजे भूरूपांचा परिणाम जो आहे तर तो त्या ठिकाणी होत असतो. कारण डोंगराळ भागामध्ये विरळ लोकवस्ती असल्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे वस्ती करण्यायोग्य त्या ठिकाणी जमीन नाही. परंतु जे दरीचे भाग जे आहेत किंवा पठारी भाग, मैदानी भाग हे मानवी वस्त्यासाठी अतिशय चांगले त्या ठिकाणी असतात. म्हणून अशा प्रदेशात मानवी वस्त्या ह्या दाट त्या ठिकाणी आढळतात. डोंगराळ भागामध्ये जंगल त्या ठिकाणी जास्त असल्यामुळे किंवा त्या ठिकाणचा भूभाग हा उताराचा असल्यामुळे त्या ठिकाणी मानवी वस्त्यांवर परिणाम हा झालेला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर या ठिकाणी मृदा भूगोल जे आहे तर मृदा भूगोल याचा सुद्धा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलामध्ये त्या ठिकाणी केला जातो. कारण मृदा भूगोलामध्ये मृदेची निर्मिती जी आहे तर ती कशी होते. आता याच्यामध्ये ज्या खडकापासून मृदा निर्माण होते त्याला पालक खडक असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि त्याच्यानंतर मृदेची सुपीकता, त्याच्यानंतर तिचं वितरण यांचा अभ्यास हा मृदा भूगोलात त्या ठिकाणी होतो. त्यानंतर पिकांच्या वाढीसाठी मृदा ही अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी, कारण मृदा जी आहे तर ती त्याच्यातून आपल्याला कृषी व्यवसाय जो आहे तर तो विकसित त्या ठिकाणी होतो. जशा प्रकारची मृदा असेल तर त्या प्रकारचं उत्पादन हे त्या ठिकाणी होत असतं. आता या ठिकाणी आपण प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचं महत्व जे आहे तर ते या ठिकाणी बघितलंय. आता उर्वरित भाग आपण पुढच्या याला बघू.